किती पैसे? 1000 1100. 1100 हे बी तुम्हाला, नगर हे बी तुम्हाला, नगर हे बी तुम्हाला. नगर द्या द्या द्या. हा, ही वाटी. नाही हा? पैसे घ्या काही हे बघा, हे मी घेतले आजीकडून 10 रुपये आणि बाबाकडून 10 रुपये. आता मी हे जपून ठेवणार. प्रेम, लग्न, एकमेकांची साथ आणि माणुसकी या गोष्टी हल्ली मागे पडत असतानाच डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे एका ज्वेलरी शॉप मधला. या व्हिडिओत एका 93 वर्षीय आजोबांचं आपल्या पत्नीवरचं प्रेम पाहायला मिळतंय. सोबतच या ज्वेलरी शॉप मालकाची माणुसकी पाहून नेटकऱ्यांकडून त्यांचं कौतुकही होतंय. आजी किती पैसे? 1000 1100 1100. अरे बाप, हे तर लय 10, 20 भरपूर नोट आहे. द्या हे घ्या तुमचे, तुम्हाला हे बी तुम्हाला, हे बी तुम्हाला. नगर धरा ना. आणि ही माळा तुम्हाला, ही घालाची, हा घालतात ना. आणि ही वाटी बाबाकडून तुम्हाला. बाबा द्या नाही, वाटी, तुम्ही द्या. तुम्ही लग्न केलं किती वर्ष आधी लग्न केलं? बाबा तुमच्या एवढा पोरगा वारला ना. द्या द्या द्या. हा, ही वाटी. नाही पैसे घ्या काही म्हणा. हा, मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या. 1000 रुपये. हे जे आहे ते निघले मुताड त्याला काय करतात? नाही दे त्यांचे ते. हे बघा, हे मी घेतले आजीकडून 10 रुपये आणि बाबाकडून 10 रुपये. आता मी हे जपून ठेवणार. या व्हिडिओत दिसणाऱ्या आजींचं नाव आहे शांताबाई आणि आजोबांचं नाव आहे निवृत्ती शिंदे. हे दोघंही भीक मागून उदरनिर्वाह करतात. पैसे मागण्यासाठी ते गोपिका ज्वेलर्स इथं गेले असताना आजोबांना आजीसाठी एखादा दागिना घेण्याची इच्छा झाली. त्यांनी एक पोत पाहिली. यावेळी दुकान मालकानं त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडं खरं तर पैसे कमी होते, मात्र त्यांच्यातील प्रेम पाहून या दुकान मालकानं त्यांना 1 ग्राम सोन्याची पोत आणि मंगळसूत्राच्या वाट्या दिल्या. त्यावर आजी आजोबांनी त्यांच्याकडे असलेले सगळे पैसे हे त्यांच्या समोर ठेवले. मात्र आग्रह केल्यानंतर दुकान मालक निलेश खिवनसरा यांनी त्यातले फक्त 20 रुपयेच घेतले. तिथे आल्यानंतर त्यावेळेस माझी एंट्री झाली होती. शॉपमध्ये सकाळची वेळ होती आणि त्यांनी सांगितलं की मला बायकोसाठी पोत घ्यायची आहे. त्या हिशोबाने ते आतमध्ये आले. आमच्या स्टाफने ते दाखवणं सुरू केलं. माझी चर्चा झाली त्यांच्यासोबत, थोडी हसी मजाकही झाली आणि काही कामानिमित्त मेझेनाईन फ्लोअरला गेल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेली. काही कारणास्तव, कारण काय माहित नाही. पण 1-1.5 तासाच्या अंतरावरती ते मला दुसऱ्या नंबर शॉपमध्ये ते दिसले, जे औरंगपुऱ्यामध्ये आहे. तर कॅमेऱ्यामध्येही पाहिलं होतं आणि मुलगा पण आला की ते आजी आजोबा आले, जे तुम्हाला वाईट वाटलं होतं, त्यांना भेटून घ्या. मी आलो खाली. आल्यानंतर ते म्हणे हो. म्हटलं तुम्ही आजींना असं काठी डिवचवत होता की काहीतरी घे. तर म्हणे हा खरंय. म्हटलं मग काय आवडलं तुम्हाला? तर म्हणे ही माळा आवडली. म्हटलं अजून काय आवडलं? तर त्यांना ते मंगळसूत्राची वाटी सांगता येत नव्हती. ते म्हणाले हे सुद्धा आवडलंय. म्हटलं ठीक आहे. किती पैसे आणले सोबत? तर त्यांनी ते समोर ठेवलेले पैसे होते 1120 रुपये. ते माझ्या हातामध्ये दिले. म्हणे हे 1000, हे 100 आणि हे 20. म्हटलं ठीक आहे. तर ते पैसे मी हातात घेतले. त्यानंतर मी त्यांना म्हटलं अरे बापरे एवढे पैसे? तर त्यांना वाटलं कमीच आहे का काय, म्हणून त्यांनी ना चिल्लरचे 2 पोटली हातामध्ये दिल्या माझ्या. म्हणे हे अजून आहेत माझ्याकडं. मी त्यांना म्हटलं की हे ठेवून द्या. त्यानंतर त्यांना वाटलं चिल्लर नकोय, त्यांना नोटा पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं की त्या आजींकडे एक असलेलं पर्स, त्यामधून 10-10, 20-20च्या नोटा माझ्या हातामध्ये दिल्या. तर मी त्या हातामध्ये घेतल्या. पण परत मन म्हटलं की हे पण नको आपल्याला. मग मी त्यांना ते 10-10, 20-20च्या नोटा दिल्या. त्यांचे बाकीचे पैसे परत दिले आणि त्यांना ती माळ दिली आजींच्या हातामध्ये. आणि वाटी जी आहे मंगळसूत्राची ती आजोबाकडे देण्याचा प्रयत्न केला. ते नग म्हटलं नाही घ्या आणि हे आजीला द्या. ते आजीला दिलं त्यांनी. पण नंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हे आजी आजोबा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातले रहिवासी आहेत. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी असा परिवार होता. मात्र काही वर्षांपूर्वी एका मुलाचं निधन झालं, तर दुसरा मुलगा हा व्यसनी असल्यानं त्यानं सांभाळ करण्यास असमर्थता दर्शवली आणि त्यामुळंच
आणि त्यामुळंच या आजी आजोबांनी आपलं घर सोडत छत्रपती संभाजीनगर गाठलं आणि गजानन महाराज मंदिर परिसरात ते भीक मागून आपलं जीवन जगतायत. डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय. गोपिका ज्वेलर्स संभाजीनगर यांच्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओत प्रेम आणि माणुसकीचं दर्शन होत आहे. ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.